श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला, आपण आज निघालो होतो अक्कलकोटला. येथे नाश्त्यासाठी थांबतो लांबोटी फाट्यावरती. ते उत्कृष्ट अशी जेवणाची नाश्त्याची सोय आहे. लांबोटी फाटा मोहोळच्या पुढे गेल्यावरती आहे, पुणे सोलापूर रोडवरती आहे. तरी आपण स्वामींच्या दरबारात पोचलो आहे. स्वामींच्या दर्शनासाठी आतमध्ये जाताना दोन्ही बाजूला असे अनेक दुकानं आपल्याला जाताना पाहावयास मिळतील. प्रसादाची दुकाने, स्वामींची छोटी मोठी मूर्तींची दुकाने. चला, तर आपण येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांचं थोडंसं शूटिंग केलेलं आहे. तर असे पेढ्याचे दुकानं, प्रसादाचे आपल्याला दोन्ही बाजूला पाहावयास मिळतात आतमध्ये जाताना. तर अवश्य आपण जाताना दर्शनाला आपल्या कपाळी गंध लावूनच आतमध्ये एंट्री करावं. ही अवलिया कायम बसलेला असतो इथे देवाच्या रूपात. असा आशीर्वाद देण्यासाठी जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी थोडे तरी तिथं त्यांना थोडे दान करा. स्वामी भक्तांनी जाता येता गोरगरीब असे बसलेले असतात तिथं, आशेने कोणीतरी दान करतील. तर आपण थोड्या फुलाचे ताट घेतलेलं आहे इथून. तर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करून आपण आतमध्ये चाललेलो आहोत. आत्ता आपण आलेलो आहे मेन दरवाजापाशी. आपण पूजेचं ताट घेतलेलं आहे. तर चला जाऊया आपण आतमध्ये. श्री स्वामी समर्थ. आमच्या समर्थला म्हणलं, चल बाळा पुढे हो. समर्थ भीत मागे बघत पुढे चाललं. पप्पा येतात का नाही, मम्मी येते का नाही पाठीमागे. तर आपण एंट्री केलेली आहे आतमध्ये थोड्याच ह्याच्यात. श्री स्वामी समर्थ. चला, तर आतमध्ये जाऊ, घेऊन जातो तुम्हाला पुढे थोडंसं. आपण मुख्य दरवाजापाशी आल्यामुळे असं थोड्या वेळ दाखवत आहे. आतमध्ये असे सजावटीचे काम चालू आहे अजून पण. स्वामी भक्तांना खूप छान वाटतं आतमध्ये. 3D कटिंग करून डिझाईन बसवलेली आहे. लाईटिंग केल्यामुळं खूप छान मंदिर दिसतं. तर थोडं सगळ्यांना माहीत आहे, तरी पण आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप तक्रारी होत्या पाठीमागे. लहान मुले, स्त्रियांना वेगळी लाईन इथून पुढे बनवलेली आहे, पुरुषांना लाईन वेगळी बनवलेली आहे. इथं आतमध्ये गेल्याच्या नंतर आपण आलेलो आहे वटवृक्षापाशी बघा स्वामींच्या. श्री स्वामी समर्थ. पहा, तर दर्शनाचा लाभ घ्या आपल्या स्वामींच्या वटवृक्षाचा. तर इथं व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही, तरी पण मी छोटे व्हिडिओ तयार केलेला आहे. थोडं स्वामी आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळं तुम्हाला स्वामी पाहायला मिळतात. मुखवटा स्वामींचा समाधीस्थळ आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमध्ये. बघा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तरी आपल्या समर्थ राजा आमचे पाया पडून स्वामींच्या नतमस्तक होऊन माझी मंडळी बाळ आलेले आहे बाहेर. बघा, आमचे महाराज बघत आहेत आमच्याकडे छोटेसे. खूप छान आहे. स्वामींचाच आशीर्वाद आहे तो माझा. नवसाचा आहे माझा समर्थ. चला, तर मी बाहेरनं पण थोडे शूटिंग करून तुम्हाला दाखवत आहे. गर्दी थोडी विरळ होती या दिवशी, आम्ही गेलो त्या दिवशी. तर आपण आहे गादी स्थळाकडे, झोपण्याच्या स्थानाकडे आपल्या स्वामींच्या. तर स्वामींच्या गादीचे आपण दर्शन घेतलेले आहे. तरी ते स्वामी कशा रूपात दाखवलेले आहेत बघा. अशा अनेक कलाकृती या भिंतीवर साजऱ्या केलेल्या आहेत वरती. तर इथं छोटंसं बाळा भेटलं, त्याचं नाव समर्थ होतं. त्याचं थोडं शूटिंग केलं गादीपाशी. स्वामींच्या गादीशी नतमस्तक झालेलं आहे मी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मी सांगतच होतो आपल्या व्हिडिओमध्ये की स्वामींच्या गादीचं महत्त्व काय आहे. आला तर नतमस्तक आपण इथे व्हायलाच पाहिजे आपण. तर काय सांगायचं की स्वामी भक्तांना खूप मोठं भाग्य असतं या ठिकाणी यायचं, लाभ होतो त्यावेळेस. आमच्या स्वामी समर्थ महाराजांच्या गादीशी समर्थाला नतमस्तक होण्यास सांगितलं. घाबरत होणार, त्याला वाटतं की मी सोडून जात होतो, पण खूप माझा लळा आहे त्या बाळाशी. बाळ माझं स्वामी भक्ती करते, ह्यातच मला आनंद आहे. तर चला, स्वामी भक्ती करून आपण पुढे आलेलो आहे. तिथनं नतमस्तक होऊन गादीशी बाहेरची गर्दी तुम्हाला दाखवत आहे. कुटुंबाने आमच्या स्वामींच्या प्रतिमे शेजारी घेतलेले आहे थोडेसे फोटो शूटिंग. तर हे बघा, अवलिया मला टोपी माझी मागितली थोडीशी, तरी दादा मला टोपी द्या. स्वामींच्या रूपातील टोपी. मी असं सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज
की जय. मी पण थोड्याशा स्वामींचा जय जयकार केलेला आहे तिथून पुढे गेल्याच्या नंतर आतमध्ये बघा असं स्वामींची प्रतिमा आहे. तिथे दर्शन नाही भेटलं समोर एखाद्याला तर इथं अवश्य नतमस्तक व्हा. हे बघा इथूनच सगळे लोक नतमस्तक होतात. काही काळजी नसावी. तिथे दर्शन समोर स्वामींचं नाही झालं तर इथं पण आहे स्वामींची प्रतिमा. तर इथे नतमस्तक व्हा सगळ्या स्वामी भक्तांनी, कारण आपण स्वामींच्या दरबारातच आहोत. पहा तर आता तिथून दर्शन घेऊन आपण बाहेर आल्याच्या नंतर हे अशा बाहेर पडताना इथे पण दुकान दोन्ही बाजूला आहेत. अष्टगंध आहेत स्वामींचं, आपल्याला लावायला विभूती आहेत भरपूर, स्वामींच्या प्रतिमा, फेटे, असे हार माळा सगळे इथे अवेलेबल आहेत प्रत्येक दुकानामध्ये. तर ज्या गरजू लोकांना आपल्याला पाहिजे त्यांनी सगळ्या स्वामींच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेत, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. बघा हा दादाच्या छोट्याशा दुकानात खूप भारी प्रतिमा वाटते म्हणून शूटिंग घेतलं. पुढे आल्याच्या नंतर आम्ही अष्टगंध घेतला. चंदनाचा लेप घ्यावा स्वामींच्या स्नानासाठी थोडासा तरी. खूप असं प्रसन्न वाटतं सकाळच्या स्वामींना स्नान घातल्याच्या नंतर. तर आपल्या स्वामी भक्तांना मी दर्शन घडवत आहे. थोडं बाहेर आल्यानंतर एक प्रतिमेचं दुकान खूप छान वाटतं. स्वामींची मूर्ती केवढी मोठी प्रतिमा आहे तिकडे, म्हणून थोडंसं शूट केलेलं आहे बाहेर आल्याच्या नंतर. भारी प्रतिमा आहेत स्वामींच्या. ज्यांना पाहिजे तर गेटच्या बाहेर आल्याच्या नंतर हे दुकान आहे. इथे सगळीकडे आहेत पण इथे खूप मोठ्या प्रतिमा वाटल्या. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. स्वामी भक्तांना एकच विनंती, प्रत्येक वेळेस गेल्याच्या नंतर वेगवेगळे व्हिडिओ पद्धतीने आपण बनवून आपल्या चॅनेलवरती टाकणार आहे. तरी आपल्याला सपोर्ट करा चॅनलला, आपल्याला पुढे जाण्यास मदत करा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.